भाजपच्या गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। सिडको प्रशासनामध्ये बिल्डरांचे दलाल बसले, सिडकोचे भूखंड बिल्डरांच्या खिशात घातले तसा आरोप गणेश नाईकांनी केलाय। शिवाय कोरोना काळामध्ये नवी मुंबईमध्ये औषधांची चोरी झाल्याचंही गणेश नाईकांनी म्हटलंय। कोविडच्या कालखंडामध्ये इथे येणारे औषध इंजेक्शन लंपास केली म्हणजे काय, चोरलीच। त्यावेळेला रबाला एमआयडीसी मध्ये ऑक्सिजनचे गॅस आपल्या हॉस्पिटलसाठी तयार होत असताना ते परत चोरून नेले। म्हणजे मी बोललो औषध चोरलं, गॅस चोरला, पाणी चोरला। आणि मगाशी कोणीतरी बोललं की सिडकोचे भूखंड बिल्डर लोकांच्या घशात घातले। मी विधानसभेत बोललोय, एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री बसले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मी त्यांना बोललो की सिडकोच्या त्या प्रशासनामध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत। नवी मुंबईमध्ये शिंदे विरुद्ध नाईक असं प्रचार युद्ध चांगलं शिगेला पोहोचलंय। हे प्रचार युद्ध आता बॅनरवरही दिसायला लागलंय। कोणाची हुकुमशाही आणि कोणाला इशारा असं म्हणत शिंदेंकडनं नवी मुंबई परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात येते। नवी मुंबई नवं सरकार असा आशय सुद्धा या बॅनर्सवरती दिसतोय। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा जोर आता वाढत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून बॅनर्सबाजी करण्यात आलेली आहे आणि या बॅनर्सवर ज्या पद्धतीनं आपण बघत असाल, हुकुमशाही संपवणार नवी मुंबई नवं सरकार, भ्रष्टाचार मुक्त कारभार नवी मुंबई नवं सरकार, एक संघ लढणार नवी मुंबई नवं सरकार, सर्वसामान्यांचा आधार नवी मुंबई नवं सरकार, लाडक्या बहिणींचा तारणहार नवी मुंबई नवं सरकार, हक्कांच्या घराचं स्वप्न साकार नवी मुंबई नवं सरकार, अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीकडून शिवसेना शिंदे गटाकडून टीका होते, मात्र त्याच टीकेला उत्तर की काय हे अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहे। त्यामुळे कुणाची हुकुमशाही आणि कुणाला इशारा हे पाहणं महत्वाचं असेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।